आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। पाहुयात पनवेल महानगरपालिकेसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पनवेल महानगरपालिकेत सध्या एक चर्चा रंगली आहे। यंदाचा महापौर नेमका कोण आहे? पनवेल महानगरपालिका म्हणजेच रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका। यात नुकतीच 29 नवीन गावं समाविष्ट झाली आणि आधीच बरीच गावं यात आहेत। आता खरी गोष्ट काय आहे तर या भागात आगरी कोळी समाजाची लोकसंख्या खूप मोठी आहे। नवीन प्रभाग रचना झाली आहे, मतदारसंघ बदलले आणि आता सर्वांच्या लक्षात आलंय, अरे इथे तर आगरी कोळी लोकसंख्या जास्त आहे। मग काय राजकारणातील आकडेमोड सुरू झाली। आगरी कोळी समाज गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल मध्ये आपला ठसा उमटवत आलाय। मासेमारी असो, जमीन असो, उद्योगधंदे असो, या समाजाची पकड जबरदस्त आहे। खारघर, पनवेलचे रुरल नोट्स आणि कोस्टल विलेजेस इथेच आगरी कोळींचे वर्चस्व आहे। पण एवढंच नाही, या समाजानं आपल्या घामाने आणि मेहनतीने या भूमीला ओळख दिली आहे। मासेमारीच्या होड्या, शेतातलं कष्टाचं पीक आणि परंपरेतला एकसंघपणा हेच तर खरे या समाजाचं बळ आहे। आता लोकांच्या खऱ्या अडचणी काय आहेत? जमिनीचे प्रश्न, कॉम्पन्सेशन, रस्ते, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा, दारूची दुकाने बंद ठेवण्याची मागणी आणि समुद्र निसर्गाशी जोडलेले हक्क, या गोष्टी प्रत्येक मतदारासाठी महत्त्वाच्या आहेत। म्हणूनच लोकांना फक्त विकास नकोय तर आपल्या परंपरेचा सन्मान पण हवाय। म्हणून जेव्हा प्रश्न येतो पनवेल महानगरपालिकेचा महापौर कोण ठरणार, उत्तर एकच, आगरी कोळी समाज। कारण आकडेमोड सांगते मतदारसंख्या जास्त, संघटन शक्ती जास्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली माती, आपला एकसंघपणा। आज गल्ली ते दिल्ली सर्व पक्षात चर्चा सुरू आहे की आगरी कोळी समाजाची साथ कोणाला मिळते। कारण ज्या पक्षाला हा समाज एक दिलाने मिळेल त्यांचा महापौर पक्का। म्हणजेच यंदा पनवेल महापौर पदाचा किल्ली हाच समाज ठरवणार आणि लोक म्हणतात महापौर कोण होणार हे पक्ष ठरवणार नाही, ते ठरवणार आपल्या मातीचा, आपल्या मेहनतीचा, आपल्या परंपरेचा मान राखणारा आपला सर्वांचा आगरी कोळी समाज। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा। त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आम्हाला कमेंट करा आणि शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।